नमस्कार शेतकरी मित्रांनो, सत्याची शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण कापसाच्या टॉप 10 वाणाबद्दल आपण माहिती पाहणार आहोत। जे वाण शेतकऱ्याला भरघोस उत्पन्न देतात, कीड आणि रोगाला कमी प्रमाणात बळी पडतात। कमी पाण्यावरती कोणते वाण येणार आहेत, भारी जमिनीवरती कोणते वाण येणार आहेत, याविषयी व्हिडिओद्वारे आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यापूर्वी शेतकरी मित्रांनो, आपण जर या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। शेतकरी मित्रांनो, कापसाच्या टॉप 10 वाण पाहताना पहिलं वाण आपण पाहणार आहोत तुलसी सीड्स या कंपनीचं कबड्डी हे वाण। शेतकरी मित्रांनो, हे वाण शेतकऱ्यामध्ये लोकप्रिय आहे आणि या वाणाला प्रचंड मागणी आहे। शेतकरी मित्रांनो, या वाणाची बोंड हे मोठी असतात। या वाणाच्या बोंडाला 5 पाकळी असतात। या वाणाच्या बोंडाचं वजन हे 5 ते 6 ग्रॅम प्रति बोंड आपल्याला मिळतं आणि त्याचबरोबर कीड आणि रोगांना हे वाण सहनशील आहे आणि या वाणातून भरघोस उत्पन्न देण्याची क्षमता या वाणात आहे। शेतकरी मित्रांनो, 2 नंबरचा जो टॉपचा वाण आहे तो आहे राशी सीड्स कंपनीचा राशी 659 हे वाण। या वाणात सुद्धा भरघोस उत्पन्न देण्याची क्षमता आहे। हे वाण आपण मध्यम किंवा भारी जमिनीत सुद्धा आपण लागवड करू शकतो। या राशी 659 या वाणाला पाण्याची जास्त आवश्यकता असते, त्यामुळे जिथे आपल्याला कमी पाणी आहे त्या ठिकाणी या वाणाचा वापर आपण करू नका आणि त्यासोबतच लवकरात लवकर येणारं हे वाण आहे। या वाणाच्या बोंडाचं वजन जर आपण पाहिलं तर जवळपास 6 ते 7 ग्रॅम प्रति बोंड आपल्याला वजन मिळतं। या वाणाची बोंड हे मोठी आणि टपोरी असतात। या वाणाची लागवड आपण 4.5 बाय 1.5 फुटापर्यंत अंतर ठेवू शकता। या अंतराप्रमाणे आपण जर लागवड केली तर एकरी झाड 7400 बसतात। शेतकरी मित्रांनो, 3 नंबरचा जो टॉपचा वाण आहे तो आहे प्रभात सीड्स या कंपनीचा सुपर क्वाट हे वाण। शेतकरी मित्रांनो, या वाणाला आपण बागायती किंवा कोरडवाहू या दोन्ही पद्धतीमध्ये आपण लागवड करू शकता आणि त्यासोबतच या वाणाची लागवड 4 बाय 1.5 किंवा 4 बाय 2 फुटावरती आपण लागवड करू शकतो। हे वाण 150 ते 160 दिवसामध्ये हे वाण येते। याच्या बोंडाचं वजन सर्वसाधारणपणे 5 ते 6 ग्रॅम प्रति बोंड आपल्याला वजन पाहायला मिळतं। या वाणात सुद्धा भरघोस उत्पन्न देण्याची क्षमता या वाणात आहे। शेतकरी मित्रांनो, 4 नंबरचा जो टॉपचा वाण आहे साई भव्या सीड्स या कंपनीचा सुपर टार्गेट हे वाण। हे वाण उशिरा येणारं वाण आहे। या वाणाचा कालावधी 165 ते 180 दिवसाचा आहे। त्यासोबतच हे वाण सुद्धा चांगलं उत्पन्न देण्याची क्षमता ठेवतं। या वाणाचे बोंड मोठे आणि टपोरी असतात। त्यासोबतच वेचणीला अत्यंत सोपा आहे आणि सोबतच हा वाण उंच जातो आणि पसरतो। शेतकरी मित्रांनो, 5 नंबरचा जो टॉपचा वाण आहे US ॲग्री सीड्स या कंपनीचा 7067 हे वाण। मित्रांनो, या वाणाची लागवड आपण 4 बाय 2 किंवा 3 बाय 2 फुटापर्यंत आपण या वाणाची लागवड करू शकतो। या वाणाचा कालावधी 155 ते 165 दिवसाचा आहे। हा वाण लवकरात लवकर येणारा वाण आहे। त्यासोबतच या वाणाची बोंड हे मोठी आणि टपोरी असतात। हे वाण वेचणीला अत्यंत सोपा आहे। हे वाण कीड आणि रोगाला सहनशील असा वाण आहे। या वाणात सुद्धा भरघोस उत्पन्न देण्याची क्षमता आहे। हे वाण आपण बागायत आणि कोरडवाहू या दोन्ही पद्धतीमध्ये आपण या वाणाची लागवड करू शकतो। शेतकरी मित्रांनो, 6 नंबरचा टॉपचा जो वाण आहे श्रीराम सीड्स या कंपनीचा पंच हे वाण। हे वाण आपण कोरडवाहू आणि बागायती या दोन्ही पद्धतीमध्ये आपण या वाणाची लागवड आपण करू शकतो। या वाणाच्या बोंडाचं वजन 6 ते 7 ग्रॅम प्रति बोंड वजन आपल्याला पाहायला मिळतं। या वाणाचा कालावधी 140 ते 145 दिवसाचा आहे। हे वाण कीड आणि रोगाला सहनशील असा वाण आहे। या वाणाला जास्त पाणी लागत नाही। कापूस वेचणीला हे वाण अत्यंत सोपं आहे। खत नियोजन आणि फवारणी नियोजन आणि कीड नियोजन हे नियोजन केल्यानंतर हे वाण भरघोस उत्पन्न देतं। शेतकरी मित्रांनो, या वाणापैकी आपण कोणत्याही वाणाची लागवड करू शकता किंवा तुम्ही तुमच्या अनुभवावरून सुद्धा वाणाची लागवड करू शकता। शेतकरी मित्रांनो, आपण कोणताही कापूस वाण घ्या, पण खत नियोजन सुद्धा गरजेचं आहे। कारण खत नियोजन जर आपण योग्य पद्धतीने केला तर आपलं उत्पन्न हे वाढणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, 7 नंबरचा जो टॉपचा वाण आहे राशी सीड्स कंपनीचा राशी 779 हे वाण। हे वाण सुद्धा भरघोस उत्पन्न आपल्याला देतं।
या वाणात सुद्धा कीड रोग प्रतिकारक शक्ती आहे। या वाणाची बोंडे हे मोठे असतात आणि टपोरी असतात। हे वाण वेचणीला पण अत्यंत सोपा आहे। शेतकरी मित्रांनो, 8 नंबरचा टॉपचा जो वाण आहे श्रीकर सीड्स कंपनीचा जय हो हे वाण। हा वाण लवकरात लवकर येणारा वाण आहे। हे वाण लागवडीसाठी 4x2 किंवा 3x2 या अंतरावर लागवड करावी। या वाणाच्या बोंडाचं अंतर जवळपास 6 ते 7 ग्रॅम पर्यंत या वाणाच्या बोंडाचं वजन भरतं। हे वाण वेचणीला सुद्धा अत्यंत सोपा आहे। या वाणात सुद्धा भरघोस उत्पादन देण्याची क्षमता आहे। शेतकरी मित्रांनो, 9 नंबरचा टॉपचा वाण आहे इमेज या कंपनीचा पैसा वसूल हे वाण। मित्रांनो, हे वाण लवकरात लवकर येणारं वाण आहे। या वाणाची लागवड 4x2 किंवा 4x1.5 वर करावी। या वाणाच्या बोंडाचं वजन जवळपास 6 ते 7 ग्रॅम पर्यंत या वाणाचं बोंडाचं वजन भरतं। हे वाणावर रोगाचं प्रमाण कमी असतं। हे वाण वेचणीला अत्यंत सोपं आहे। हे वाण उत्पन्नाला अगदी चांगलं आहे। शेतकरी मित्रांनो, 10 नंबरचा वाण आहे पाटीदार सीड्स कंपनीचा सेल्टॉस हे वाण। या वाणाचा कालावधी 145 ते 155 दिवसाचा आहे। हे वाण लवकर येणारं वाण आहे। या वाणाला आपण कोरडवाहू आणि बागायती या दोन्ही पद्धतीमध्ये आपण या वाणाची लागवड करू शकतो। या वाणाच्या बोंडाचं वजन 6 ते 7 ग्रॅम पर्यंत या वाणाच्या बोंडाचं वजन भरतं। या वाणाचे बोंड हे मोठे असतात। या वाणाची लागवड 4x2 किंवा 4x1.5 वर या वाणाची लागवड आपण करू शकतो। या वाणात चांगलं उत्पादन देण्याची क्षमता या वाणात सुद्धा आहे। शेतकरी मित्रांनो, कोणतंही वाण निवडा, पण त्या वाणाला योग्य पद्धतीने नियोजन करूनच लागवड करा। फक्त चांगलं वाण लावलं म्हणजे उत्पादन मिळतं असं नाही, तर सर्व गोष्टी आपल्याला पाहायला लागतात। शेतकरी मित्रांनो, आपल्या जमिनीची पोत तसेच लागवड पद्धत याचा विचार करून वाणाची निवड करावी। त्या वाणामध्ये कोणते गुणधर्म बघावेत ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। लवकर व एकाच वेळी परिपक्व होणारे वाण, बोंडाचे वजन जास्त असणारे वाण, जास्त बोंडे धारण करणारं वाण, रस शोषक किडींना प्रतिकारक असं वाण, वेचणीसाठी सोपे व लांब धाग्याचे वाण, फळफांद्याची संख्या जास्त असणारे वाण, बोंडसड व बोंडगळ कमी प्रमाणात होणारे वाण, असे गुण असणारे वाण लागवडीसाठी योग्य असतात। मित्रांनो, लागवडीच्या वेळी कपाशी पिकाला खत देणं हे फार गरजेचं आहे। लागवडीच्या वेळी आपण 15-15-15 किंवा 20-20-0-13 या खताची एकरी 1 ते 1.5 बॅग देऊ शकतो। त्याचबरोबर सल्फर सुद्धा आपल्याला लागवडीबरोबर द्यायचं आहे। त्याच्यानंतर 30 ते 40 दिवसांनी 10-26-26 किंवा 24-24-0 या खताची एकरी 1 बॅग आणि मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो एकरी द्यायचं आहे। आपण जर योग्य नियोजन करून जर आपण सगळ्या गोष्टी केल्या तर आपल्याला एकरी 15 ते 18 क्विंटल पर्यंत उत्पादन आपल्याला मिळू शकतं। शेतकरी मित्रांनो, आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।